सांगा की. काकू कोणीच शुभूची केस घ्यायला तयार नाहीये. तुम्ही तर म्हटलं होतं ना तुमची ओळख आहे वकिलांची म्हणून. हो मी प्रयत्न केले पण काहीच फायदा झाला नाही. सगळ्यांनाच कळलंय की शुभू मामाचा असिस्टंट आहे आणि मामाने स्वतःहून सांगितलंय की कोणीही या केसमध्ये लक्ष घालायचं नाही. साहेब असं बोलले? मला नाही वाटत साहेब असं बोललं असतील. हे नक्कीच दुसऱ्या कोणाचं तरी कारस्थान आहे. नक्कीच हे माझ्या मम्माचं काम असणार आहे. अहो मग शुभूला आता बाहेर कोण काढणार? तेच तर कळत नाही. हॅलो. हॅलो, आम्हाला असं कळालंय की तुम्ही वकील शोधायलाय म्हणून. हा पर तुम्ही. आम्ही थोर समाजसेवक नाही म्हणजे लोक आमसने असं म्हणतात, पण आता या टायमाला आम्ही तुमचे हितचिंतक आहोत. तुम्ही आता या आमसने भेटा, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो, आम्ही तुम्हाला एक वकील देतो. खरं सांगायला अहो उभ्या आयुष्यात आम्ही कधी खोटं बोललेलं नाही, खरंच बोलतोय नेहमी. तुम्ही आता लवकर निघायचं, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतोय, तिथे यायचं, तुम्हाला वकील मिळेल, 200% मिळेल. हा हा चालतंय. हा हा कारभारने शुभूसाठी वकील मिळतोय. वय का? बरं झालं. कोण आहे वकील? माहित नाही, यो माणूस म्हणला मला भेटायला या, मी तुम्हाला वकील मिळवून देतो म्हणून. श्रावणी. हॅलो श्रावणी. हॅलो मोक्षा, वकिलाची काही सोय झाली का? नाही ना ग, मी खूप प्रयत्न केले पण कोणीच केस घ्यायला तयार नाहीये. आय थिंक मम्माने सगळ्यांमध्ये भीती पसरवली असणार आहे. तर काय करायचं? कसं मिळवून द्यायचं शुभूला जामीन? मलाही नाही कळत आहे. हे बघ, मी बाबांशी बोलू का? नाही नको थांब. शुभूचे बाबा आत्ताच एका वकिलाला भेटायला गेलेत. काय? त्यांची कोणाशी ओळख आहे का? नाही नाही ओळख अशी नाही. आत्ताच शुभूच्या बाबांना एका माणसाचा फोन आला होता. ते म्हणाले की मी तुम्हाला वकील देतो. ते तिकडेच गेलेत. कदाचित ते तुला आत्ता कॉल करतील. बरं ठीक आहे. हे बघा, आपल्याला जनसंपर्क वाढवावा लागेल. गावागावात जाऊन ना प्रत्यक्ष भेटीगाठी घ्याव्या लागतील. लोकांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत ना हे समजून घ्यावं लागेल आपल्याला. त्यासाठी सभा घ्या, कॉर्नर बैठका घ्या. पक्षाचं जे काम आहे ना ते त्यांना समजावून सांगा. आपल्या सरकारने आत्तापर्यंत ज्या ज्या योजना राबवल्या आहेत त्याचा लोकांना कसा फायदा झाला आहे हेही त्यांना समजावून सांगा. ठीक आहे, बाकी आपण पुढच्या मीटिंगमध्ये बोलूया. धन्यवाद. काय झालं नका, काही काम होतं का? थोडं बोलायचं होतं विश्वंभर तुझ्याशी. बोल ना. म्हणजे मी ना काही दिवसांपासून ऑब्झर्व करतेय, मला असं वाटतंय की श्रावणी प्रेमात पडली. नंदा का मला त्या मुलीबद्दल नाही बोलायचंय. ती प्रेमात पडू दे, काही करू दे, मला नाही फरक पडत. पण आता मी जे काही तुला सांगणार आहे त्याने तुला नक्कीच फरक पडेल. काय? नाही पण आधी तू चिडणार नाहीस आणि रागवून वगैरे तू स्वतःच्या तब्येतीला त्रास करून घेणार नाहीस असं मला वचन दे, नाही तर मी तुला काही सांगणार नाही. ठीक आहे नंदा का, वचन देतो, मी नाही चिडणार. सांग काय झालंय. श्रावणी शुभूच्या प्रेमात पडली. काय? शुभूच्या? विश्वंभर, शुभू आणि श्रावणीचं लग्न होणं तुझ्या प्रतिष्ठेसाठी योग्य नाहीये. अरे विचार कर ना, लोक काय म्हणतील. मिनिस्टरनी स्वतःच्या मुलीला नोकराला दिली. ही श्रावणी सुद्धा ना वैदेहीच्याच पावलावर पाऊल टाकून चाललीये. हे सगळं सगळं तुला बदनाम करण्यासाठी चाललंय. विश्वंभर, हे थांबव. लोक काय म्हणतील. अशी काय परिस्थिती निर्माण झाली म्हणून मिनिस्टरनी स्वतःची मुलगी नोकराला दिली म्हणतील की नाही. अरे विश्वंभर, आपण लग्न जुळवताना किती गोष्टींचा विचार करतो. पाहुणे आपल्या तोलामोलाचे आहेत की नाही,
मुलगा कसा आहे, त्याचं करिअर काय आहे, त्याचा बिझनेस आहे की जॉब आहे, त्याची कमाई किती आहे, सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतो ना. जर तू शुभूची निवड केलीस तर लोक काय म्हणतील? नाही नाही ते बोलतील तुला. राजकारणात तुझी छितू होईल विश्वंभर, करिअर संपलंच म्हणून समज. आणि मी तर म्हणते की तू वैदेहीला धाकातच ठेवू शकला नाहीस, तसंच तिच्या मुलीलाही ठेवू शकला नाहीस. काय चाललंय विश्वंभर? इलेक्शन जवळ आले, आता त्याच्यात ही बातमी जर बाहेर आली तर काय परिणाम होतील याचा विचार केलायस का तू? विश्वंभर, विचार करा मी जे काही बोलले त्याच्यावर. सर आपकी दवा खा लीजिए सर, उसको खा के रिलैक्स हो जाएंगे आप थोड़ा. सर कोणती गोळी दिली साहेबांना? सर को एंगर इशू है, अगर उनको कोई भी चीज आसानी से नहीं मिलती तो उनके अंदर का राक्षस बाहर आ जाता है. रुद्र प्रताप आहे ना, एकदा मनात जे ठरवतो ते करतोच. या शुभंकरला अजून माहित नाहीये मी काय चीज येते. माझ्यासमोर माज दाखवतो काय? नाही याचा माज मोडून काढला ना तर नाव नाही लावणार रुद्र प्रताप गायकवाड.